नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने खारातली मिरची कशी बनवायची म्हणजेच मिरचीचं लोणचं कसं बनवायचं ते दाखवणार आहे। तर या लोणच्याकरता आपण सर्वात आधी हिरव्या मिरच्या धुवून पूर्णपणे कोरड्या करून घ्यायच्या आहेत। तुम्ही बाजारात मिळणाऱ्या डार्क किंवा फेंट फिकट रंगाच्या कोणत्याही हिरव्या मिरच्या घेऊ शकता तुमच्या पसंतीने। तर मिरच्या प्रथम धुवून त्या कोरड्या कापडाने स्वच्छ पाण्याचा अंश न राहू देता स्वच्छ कोरड्या करून घ्यायच्या आहेत आणि त्याची देठं थोडीशी कापून घ्यायची आहेत। हे बघा मी इथे दाखवलंय, थोडंसंच देठ कापलंय, बाकीचं थोडं ठेवलेलं आहे। तर अशा मिरच्या ठेवायच्या आणि मग नंतर ह्याचे तुम्ही बारीक तुकडे करून घेऊ शकता। आणि हे पण इथे घेतली होती मोहरीची डाळ। मोहरीची डाळ घेताना ती अख्खी न घेता ती आपल्याला थोडी भाजल्यानंतर मिक्सरला अर्धी बोबडी अशी बारीक करून घ्यायची आहे। तर इथे मी टोटल डार्क कलरच्या पावशेर मिरच्या आणि फेंट कलरच्या पावशेर अशा अर्धा किलो मिरच्या घेतल्या होत्या आणि अर्धा किलोला साधारण मी जवळजवळ 200 ते 250 ग्रॅम ही मोहरीची डाळ घेतली होती। 4 चमचे मीठ घेतलं होतं, एक 5 लिंबांचा रस आपल्याला ह्यासाठी लागणार आहे। इथे तुम्ही पाहू शकता मोहरीची डाळ मी वाटून घेतली होती ती आहे, मीठ भाजून घेतलं होतं ते आहे, हिरव्या डार्क आणि हिरव्या फेंट रंगाच्या मिरच्या आहेत आणि लिंबाचा रस 5 लिंबांचा रस आपण करून घेतला आहे। तो एवढ्या अर्धा किलो मिरच्यांसाठी पुरेसा आहे। इथे साईडला मी घेतलं होतं एका वाटीमध्ये थोडंसं हिंग, थोडीशी मेथ्यांची पावडर आणि थोडीशी हळद। तर हे सर्व कोरडं जिन्नस एका एका छोट्या वाटीमध्ये घ्यायचं आहे आणि बाजूलाच तेल तापवत ठेवायचं आहे। तेलाची फोडणी आपल्याला लोणच्यासाठी तर लागणार आहेच आहे, पण तेल पूर्ण तापण्याच्या आधी थोडंसं कोमट झाल्यावरच त्यातलं थोडंसं चमचाभर तेल आपण ह्या कोरड्या जिन्नसामध्ये मिक्स करून ह्याची एक पेस्ट करून घेणार आहे। हे जिन्नस कुठले घेतले होते तर मेथ्यांची पावडर साधारण अर्धा चमचा, नंतर 1 चमचा हळद आणि थोडंसं अर्धा चमचा हिंग, हे सगळं आपण घेतलं होतं। तर आता इथे दुसरं कढईत जे आपण तेल तापत ठेवलं होतं ते पूर्ण तापल्यावरती त्यामध्ये आपण फोडणीसाठी किंचित थोडीशीच अगदी नावाला थोडीशी 1 चमचाभर मोहरी आणि गॅस बंद करून अर्धा चमचा हळद असं टाकून घेतलेलं आहे। आता आपण मुख्य लोणच्याला सुरुवात करायची आहे। आपण ज्या मिरच्या चिरून घेतल्या होत्या त्या कोरड्या मसाल्यामध्ये म्हणजे मोहरीची पावडर, मीठ आणि लिंबाचा रस हे सगळं घालून एकत्र करून ठेवायचं आहे। आणि सर्वात शेवटी आपल्याला ही फोडणी यात घालायची, पण ही फोडणी आहे ती पूर्ण थंड झाल्यावरच यात घालायची आहे। त्याकरता तुम्ही आदल्या रात्री फोडणी करून ठेवली आणि दुसऱ्या दिवशी लोणचं घातलं तर खूपच उत्तम। तितका वेळ नसेल तर तुम्ही 4 तास आधी फोडणी करा आणि ती पूर्ण थंड झाल्यावर मिक्स करा। तर आपण ती फोडणी देखील त्या मिरच्यांच्या मिश्रणामध्ये मिक्स केली आहे आणि आपण आधी ही जी पावडर फॉर्ममध्ये जे काही मसाले आपले थोडेसे होते ते पेस्ट आपण बनवली होती तेलात घालून, तर ही ह्यामध्ये ॲड करायची आहे। ती तुम्ही आधी देखील ॲड करू शकता किंवा नंतर असं बरणीत भरलं तर वरून घालून त्याला चमच्याने एकसारखं करू शकता, तुमच्यावर आहे, जसं तुम्हाला सोपं पडेल तसं तुम्ही करू शकता। ते बघा मी आता बरणीमध्ये ते सगळं मिश्रण ओतून घेतलं आणि वरून ते आपण तेलात जी पेस्ट बनवली होती कोरड्या मसाल्यांची म्हणजे हळद, मेथ्यांची पावडर आणि थोडंसं हिंग, ह्या 3 गोष्टींचं आपण मिक्सचर बनवलं होतं ते मिश्रणामध्ये घातलं आणि हे लोणच्याचं झाकण घट्ट लावून बरणी रेडी केली। बरणी वापरताना फक्त काचेचीच बरणी वापरायची, हे लोणचं त्यामुळे वर्षभर देखील टिकतं। हे लोणचं म्हणजे हाताळताना एक काळजी घ्यायची की ह्याच्यामध्ये पाण्याचा अंश जाऊ द्यायचा नाही, ओला चमचा, ओला हात याला अजिबात लागू द्यायचा नाही आणि याचं झाकण अगदी घट्ट लावून ठेवायचं। तर अशा प्रकारे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा।